नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत हे अभ्यासणार आहोत। तुम्हाला स्थानिक किंमत माहित आहे, पण दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत कशी काढायची हे आज आपण पाहूया। बघा, आपण स्थानिक किंमत काढत असताना आपल्या म्हणजे सामान्य संख्येमध्ये आपण एकक, दशक, शतक कोणत्या स्थानी अंक आहे हे पाहत असतो, बरोबर की नाही। अगदी तसंच या ठिकाणी सुद्धा तशाच पद्धतीने आपण दशांश अपूर्णांकाची सुद्धा स्थानिक किंमत काढायची। आता एक उदाहरण घेऊ आपण, उदाहरण क्रमांक 1 6.13 हे घेऊया। तुम्हाला अगोदर माहित आहे हा जो अंक आहे का असतो रे, एकक स्थानी असतो। का असतो? एकक स्थानी। एककच्या उजवीकडे काय असतो? दशांश असतो। का असतो? दशांश असतो। दशांशच्या उजवीकडे काय असतं बाळांनो? शतांश असतो, बरोबर की नाही। एकक म्हणजे किती मग? 1। दशांश म्हणजे किती? बरोबर, 1/10, बरोबर। शतांश म्हणजे किती? 1/100, बरोबर की नाही। हे असं स्थान असतं। अशीच आपल्याला याची स्थानिक किंमत काढायची बघू आपण। आता हा 6 आहे, 6 ची स्थानिक किंमत काय असणार? एकक स्थानी आहे ना 6, 6 गुणिले 1, कारण तो एकक स्थानी आहे म्हणून 6 ची स्थानिक किंमत किती? 6 आहे। किती आहे? 6। तर या 1 ची स्थानिक किंमत किती आहे? 1 कुठे आहे रे? दशांश स्थानी आहे का नाही, म्हणून 1 गुणिले 1/10। मग याचा गुणाकार किती आला? 1 गुणिले 1/10 याचा गुणाकार आपण करतो, बरोबर। एका एकी 1 आणि छेदामध्ये 10, याचाच अर्थ काय होतो? 0.1। मग 1 ची स्थानिक किंमत काय? 0.1। त्यानंतर 3 ची स्थानिक किंमत बघू आपण। 3 कोणत्या स्थानी आहे? दशक, शतक आहे का नाही? दशांश शतांश स्थानी आहे। कोणत्या? शतांश स्थानी आहे, म्हणून 3 गुणिले 1/शतांश घ्या। 3 गुणिले 1/शतांश घ्या। याचाच अर्थ काय रे? 3 आणि 1 चा गुणाकार, 3 1 3, 3/100 म्हणजे 3 शतांश झालं। मग 3 शतांश म्हणजेच काय? 0.03। 3 ची स्थानिक किंमत किती मग? 0.03। समजलं का तुम्हाला? हे समजलं ना? नाही? आपण दुसरं उदाहरण घेऊया इथं। उदाहरण क्रमांक 2 48.84। या संख्येतील प्रत्येक अंकाची काय करायची? आपल्याला स्थानिक किंमत लिहायची आहे। मग हे अंक कोणत्या स्थानी आहेत हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या, बरोबर का नाही। हा 8 एकक स्थानी आहे। दशांशच्या इकडे आपण काय करतो? एकक, दशक असं लिहित जातो, बरोबर की नाही। आणि इकडं दशांश, शतांश, हजारांश असं लिहित जातो, बरोबर का नाही। इकडे बघा, इकडे हा एक कोणता रे? एकक। हा 4 कुठं आहे? दशकला आहे, बरोबर की नाही। हा 8 कुठे बाळांनो? दशांश स्थानी आहे। कोणता? दशांश। आपण दशांश अपूर्णांकात शिकलो की नाही। एककाचे 10 समान भाग केले तर त्यापैकी एक भाग म्हणजे काय असतो? 1 दशांश असतो। मग आपण एककाच्या उजवीकडे त्याला आपण स्थान देतो। एका दशांशचे आपण पुन्हा 10 समान भाग केले तर काय मिळतो आपल्याला? 1 शतांश मिळतो। तो दशांशच्या उजवीकडे त्याला आपण स्थान देत असतो, म्हणून हे स्थान कोणतं? दशांश। आणि हे 4 कुठे आहे रे बाळांनो? मग शतांश आहे, बरोबर की नाही। हे स्थान लक्षात घ्या। आता तुम्हाला त्यांचे स्थान लक्षात आले ना, मग स्थानिक किंमत काढणं एकदम सोपं जातं। आता सुरुवातीला आपण कशी काढायची? 4 ची काढूया, बरोबर। 4 ची स्थानिक किंमत किती आहे? मग 4 गुणिले किती करायला लागेल? कोणत्या स्थानाला आहे? दशकला। मग 4 गुणिले 10 किती आले रे? 4 आणि 10 40। 4 ची स्थानिक किंमत किती आहे बाळांनो? 4। आता 8 ची स्थानिक किंमत बघूया। 8 कोणत्या स्थानी आहे? हा एकक स्थानी आहे का नाही। मग 8 गुणिले 1 किती आलं? मग 8 1 8। 8 ची स्थानिक किंमत किती आहे? 8। आता बघा तुम्ही दशांश इकडे, मग आता हा 8 कोणत्या स्थानी आहे? दशांश स्थानी आहे।
म्हणून 8 गुणिले 1 दशांश, बरोबर की नाही, 1/10. मग याचा गुणाकार किती आला रे, 8 एकम 8, 8/10, बरोबर किती आलं मग 0.8. आता 4 ची स्थानिक किंमत लिहूया आपण. 4 कोणत्या स्थानी आहे बाळांनो, दशांश नंतर कोणतं स्थान असतं, शतांश स्थान असतं. म्हणून 4 गुणिले शतांश 1/शतांश. शतांश म्हणजे 100चा अंश, दशांश म्हणजे 10चा अंश, अंश म्हणजे भाग. 4 हा शतांश स्थान आहे, मग 4 गुणिले 1/शतांश करू. ह्याचा गुणाकार किती आला, 4 एकम 4, छेदात किती रे 100. ह्याची किंमत किती येते 0.04. ह्याची काय झाली, स्थानिक किंमत झाली. आली का लक्षात स्थानिक किंमत तुम्हाला, शाबाश. आता आपण पुढचं काढूया बघा, पुढच्या अंकाची संख्येची स्थानिक किंमत बघू. पुढची संख्या कोणती आहे बोला बरं, 3 नंबरला 72.005. आता यातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत मी इथं खाली लिहितोय, लक्ष ठेवा. 7 ची लिहू पहिले, बरोबर. 7 ची स्थानिक किंमत, 7 कोणत्या स्थानी आहे, एकक दशक स्थानी आहे, बरोबर ना. म्हणून 7 गुणिले 10 किती आली रे बाळांनो, 70. 7 ची स्थानिक किंमत किती आली, 70. त्यानंतर 2 ची स्थानिक किंमत काढू. 2 कोणत्या स्थानी आहे, एकक स्थानी आहे, बरोबर. म्हणून 2 गुणिले 1, बरोबर किती आलं 2. आता लक्ष द्यायचं, एकक इथून मोजणार का, एकक दशक शतक नाही. आपण हे दशांश अपूर्णांकात दशांशच्या डावीकडे पूर्ण संख्या असतात, म्हणून पूर्ण संख्या एकक पासूनच सुरू होतात ना, काय पुढं पूर्ण 1 पासूनच पुढे होतात. मग इथून इकडे दशांश, एकक दशक. आता मग 0 ची स्थानिक किंमत बघू. 0ला काय आहे, कोणत्या स्थानी आहे रे 0, दशांश स्थानी आहे का नाही. 0 गुणिले दशांश 1/10. याचा गुणाकार किती येतो 0. तो कोणत्याही संख्येला 0 गुणले तर काय तो 0. मग 0 ची स्थानिक किंमत काय असणार, 0च असणार. त्यानंतर 5 ची स्थानिक किंमत काय असेल रे, 5 कोणत्या स्थानी आहे, कोणत्या स्थानी आहे, शतांश. 5 गुणिले 1/शतांश. मग ह्याचा गुणाकार किती आला, 5/100, बरोबर नाही, 5 1 5. मग ह्याची किंमत किती येईल रे 0.05. आलं का लक्षात. हा, अशा पद्धतीने हे तिसऱ्या नंबरचे आहे. आता चौथ्या नंबरचा पाहू, स्थानिक किंमत काय चौथ्या संख्येची. चौथी संख्या काय आहे, 3.4. समजलं. आता 3 कोणत्या स्थानी आहे, एककला आहे. 4 कोणत्या स्थानी आहे, दशांश स्थानी आहे. दशकला आहे का नाही, दशांशच्या उजवीकडे दशांश स्थान, दशांशच्या डावीकडे एकक स्थान. मग 3 ची स्थानिक किंमत 3 गुणिले 1 किती झालं रे 3. 3 ची स्थानिक किंमत 3. 4 ची स्थानिक किंमत काय बाळांनो, 4 गुणिले दशांश स्थानी आहे, म्हणून 4 गुणिले 1/दशांश. म्हणजेच काय आल्याचं उत्तर 3 1 किती आहे रे 4 आहे. 4 गुणिले 1/दशांश. याचा गुणाकार किती झाला, 4 1 4 छेदात 10, म्हणजे 4 दशांश झालं. म्हणजे याचं उत्तर काय 0.4. ही 4 ची काय आहे, स्थानिक किंमत आहे. समजलं का. आता अगदी शेवटचं गणित बघू, लास्ट, म्हणजे तुम्हाला समजलंच पाहिजे सगळं. 5व्या क्रमांकाचा 5वी संख्या बघा कोणती आहे, 0.59, बरोबर की नाही. आता याची स्थानिक किंमत बघू. एककला किती आहेत 0, म्हणून 0 गुणिले 1 0 ची स्थानिक किंमत कधी 0च असते. पण तुम्हाला समजा मी गुणाकार स्वरूपात लिहिते. 5 कोणत्या स्थानी आहे रे, दशांश स्थानी आहे, म्हणून 5 गुणिले दशांश म्हणजे 1/दशांश. ह्याचा गुणाकार किती झाला, 5 1 5 छेदात 10. उत्तर किती आलं 0.5. या 5 ची स्थानिक किंमत किती 0.5. आता 9 ची स्थानिक किंमत, 9 कोणत्या स्थानी आहे, शतांश स्थानी आहे, बरोबर की नाही. 9 गुणिले
शतांश, 1 शतांश म्हणजे शतांश करूया आपण डायरेक्ट. 9 गुणिले शतांश, याचा गुणाकार किती आला? 9 1 9 छेदात 100. मग आपल्याला माहिती 9 शतांश कसं लिहितो आपण? 9 शतांश म्हणजे दशांशला 0 आणि शतांशला 9. दशांशला 0 शतांशला 9 हे याची काय झाली? स्थानिक किंमत झाली. समजलं का? म्हणजे दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत कशी काढायची हे तुम्हाला आज लक्षात आलं असेल, बरोबर का नाही? समज नसेल तर मला परत सांगा, मी तुम्हाला परत उदाहरण घेऊन अजून समजून सांगेल. तुमच्यासाठी एक मी इथं प्रश्न देणार आहे, त्याची तुम्ही काय करायचं रे? दशांश अपूर्णांकाच्या स्थानिक किमती लिहायचे. एक उदाहरण, 4 या दशांशांकाची काय करायचे? स्थानिक किंमत लिहायचे. लिहा.